नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की घरमालकींचं माझं भांडण झालं आणि मी रूम खाली करायचं होतं मला 15 दिवसासाठी. का की रूम मला बांधून देणार होती तिनं. तर मला रूम भेटली एका जागी, एका असं म्हणताना एकाच रूममध्ये वरी खाली मधातून सीडी होती. तर ती रूम बघितली मी जाऊन आणि रूम चांगली होती, खूप मस्त होती. त्यामध्ये 24 तास पाणी होतं, संडास बाथरूम होतं, खूप चांगली होती ती रूम. तर रूम खालीच असं करायचं म्हणलं की घरमालकीनं परत एकदा भांडण केलं माझ्या संग की भाभी, मी काय म्हणलं तिला की भाभी मेरा कपाट म्हणताना तिथंच राहू दे त्याच रूममध्ये. एवढं मोठं कपाट मी कुठे घेऊन जाईन बोलले. तर ती बोलली नाही, बोलली की कपाट तुम्ही इथून घेऊन जा, सगळंच इथलचं रिकामं करा आणि घेऊन जा. मी म्हणले की कोपऱ्यामध्ये ठेवते, एवढं काय सामान 15 दिवसासाठी उचलू नाही शकत. का की पहिला माळा होता आणि कपाट खूप जड होतं आणि पोरांना उचलत नव्हतं. तर म्हणलं कपाट राहू दे इथंच. मग घरमालकीनं काय बोलली की नाही, बोलली कपाट इथून सब खाली कर दो, तुट जाएगा तो कैसे. म्हणलं हां तुमचं पण बराबरच आहे म्हणलं घरमालकीनला. तर मी रूम खाली करायला ते कपाट बी खाली केलं आणि रूम सगळीच त्यांनी खाली करून टाकली. आणि इतका पाऊस पडत होता ना, इतका पाऊस पडत, सगळे गोदडे चादरी वगैरे सगळ्या भिजून गेल्या सगळ्या. असं पसारा म्हणतानी नाही का खाली करताना एवढा पाऊस होता, अर्धा पसारा ठेवला अर्धा पसारा नेला असं झालं. तर बहिणीच्या पोरानं माझ्या इतकी मदत केली मला, दोघांनी पण. पसारा अर्धा ठेवला अर्धा ओला झाला. जसा पाऊस पडायचा तसा ते पसारा घेऊन जायचा, जसा पाऊस पडायचा तर पसारा तसा ठेवायचा, पाऊस नाही पडला की पसारा घेऊन जायचा, असं ते करू लागले होते. मग घर पण त्याने धुवून मस्त दिलं मला पोरांनी आणि जाऊन मस्तपैकी त्या रूममध्ये पसारा टाकला आम्ही. आणि पसारा मी लावला सुद्धा त्या रूममध्ये आणि मस्तपैकी म्हणतानी छान होतं. किचन होतं वरी खाली, खालचं किचन होतं, असं एवढंच होतं. खूप 2च माणसं झोपू शकता. संडास बाथरूम त्याच्यामध्येच आणि किचन पण त्याच्यामध्ये आणि सीडी पण त्याच्यामध्येच गेली होती आणि खूप छान होती रूम. पण तिथे ना नेटवर्कच भेटत नव्हतं, साध्या मोबाईलचं बी आणि नेट पण चालत नव्हतं, काहीच नाही. वरची रूम आम्ही तिथे झोपायचं, थोडंच 2-4च माणसं झोपायपुरती जागा होती फक्त. छोट्या छोट्या रूमा होत्या चाळीमध्ये. तुम्ही कधी पण बघा मुंबईमध्ये चाळीमध्ये छोट्या छोट्याच रूमा होत्या. तर असं करता करता सगळं सामान वगैरे लावले, भांडे वगैरे लावले. रविवारचा दिवस होता, चिकन भाकरी बनवली आम्ही, भात बनवला, मस्त जेवल्या वगैरे आम्ही, मस्त भांडे वगैरे लावले छानपैकी, सगळं साफसफाई केली आणि छान वाटलं मला. नवीन मस्त वाटलं, नवीन जागी गेल्याने मस्त चांगलं वाटलं, फ्रेश वाटलं. मला वाटलं आता ते घर बनते, मस्त माझं घर बनते आता. इतकी वर्ष मी उंदराच्या घरामध्ये, जसं कॉक्रोच उंदरं हे सगळे त्याच्यामध्ये मी दिवस काढले. आता मला चांगली घरामध्ये राहायला लागण आता, असे मी स्वप्न बघितले होते मस्तपैकी आणि खूप खुश झाले मी. आणि असंच करता करता त्या रूममध्ये आम्ही मस्त गप्पा गोष्टी केल्या. ना टी व्ही लावली होती ना काहीच नाही, सगळं असं बांधून ठेवला होता पसारा. फक्त 4-5 भांडे आम्ही जेवणापुरते काढले होते आणि असंच बसले होते आम्ही बोलत. किती छान घर आहे, मस्त आहे, चांगलं भेटलं आपल्याला 15 दिवसासाठी, असा विचार केला. एवढं भयानक घडलं माझ्या संग, काय सांगू तुम्हाला, इतकं भयानक घडलं. तर ते काय घडलं काय नाही ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते. लय भयानक घडलं माझ्यासोबत. तर चला बाय, इथंच मी थांबते, पुढच्या भागामध्ये सांगते तुम्हाला नेमकं काय घडलं ते. तर चला बाय.